दिसतंय, पण धाकट्या ठाकरेंच्या मौनामुळे युतीचा सस्पेन्स हा वाढत चाललाय। तब्बल 19 वर्षांनंतर बंधुभेट होऊनही मनोमिलन मात्र अजून व्हायला तयार नाही। युतीबाबत राज ठाकरेंची आस्तेकदम भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहेत। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। मराठीसाठीच्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले। या क्षणाची वाट पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। त्यानंतर मराठीवरून एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंचं राजकीय मनोमिलन कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरेंशी युतीबाबत कमालीचे सकारात्मक आहेत आणि उद्धव ठाकरे युतीचा वारंवार पुनरुच्चार करतायत। येत्या 19 आणि 20 तारखेला संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रदर्शित होणार आहे। त्याच्या लॉन्च झालेल्या टीझर मध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरे सोबत आल्याचा विश्वास व्यक्त केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं, डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे। उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं, माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार। मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता? देशात अस्थिरता ठेवायची, फोडाझोडा आणि राज्यकार सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं। आता तोडा फोडा जोडा। फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं? लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही। मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता 2 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं। जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असेल गरिबांसाठी। मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द केलेला आहे। आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं। गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या, या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला। हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनोसॉरच कापला असेल। 5 जुलैच्या मेळाव्यानंतरही मनसेकडून युतीची हालचाल होत नसताना ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र युतीचे वारे वाहू लागले। मनसेसोबत युतीची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्यानं शिवसेनेकडनं सुरू असल्याचं कळतंय। स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष युतीसाठी सकारात्मक आहेत, मात्र अनेकांकडनं ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि पुढे देखील हे प्रयत्न असे सुरू राहतील असं उद्धव ठाकरेंचं मत असल्याचं कळतंय। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणत असले तरी राज ठाकरेंचं मत मात्र पूर्णपणे वेगळं आहे। विजयी मेळाव्यात किंवा त्यानंतरही राज ठाकरेंनी युतीबाबत कोणतंही थेट भाष्य करण्याचं कटाक्षानं टाळलंय। इगतपुरीच्या मनसेच्या शिबिरात पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना राज ठाकरेंनी युतीचा मुद्दा डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकलाय। मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता। विजयी मेळाव्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत युती संदर्भातील निर्णय घेऊ। युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलू नये। महत्वाचा कार्यकर्त्याचा प्रश्न तोच होता, पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे, आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं। त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या, मला काही जर काय असेल तर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी जाणार आहे का पुढे? तुम्हीच माझी शक्ती आहात काय? त्यामुळे तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तेव्हा निश्चितपणे या विषयावरती मी
मला जे काही बोलायचं ते बोलेल. मनसेच्या आजच्या या शिबिरांमध्ये ठाकरेंच्या सेनेसोबतच्या युतीबाबत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मतदारसंघातल्या ज्या याद्या आहेत त्याकडे लक्ष देण्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्याच्या कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इतकंच काय, दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा आग्रह करणाऱ्या प्रकाश महाजनांसारख्या नेत्यांना मनसेच्या शिबिरासाठी डावलण्यात आलं. त्यातून राज ठाकरेंना नेमका काय संदेश द्यायचा आहे याचीच चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश महाजन यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले. एबीपी माझाशी बोलताना त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाही. माझी आज अशी भावना झाली की आता बस झालं. जिथं आपल्याला घरातच सन्मान नाहीये, जग काय देणार सर. प्रवक्तेपद सोडताय तुम्ही मनसेचं? मी म्हणलं ना, मी आता देव बदलणार नाही. माझी भक्ती असेल तर देव मला बोलवेल त्यावेळेसच मी देवळात जाईन. अशा पद्धतीनं जर पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडानं पक्षाची बाजू मांडू, काय मांडू? हा खूप जगात करण्यासारखं. भाऊ नसण्याचं काय दुःख आहे हे मला माहीत होतं. ती एकत्र यावं हीच मी भावना बोलून दाखवली. चुकले असेल पण आज पक्षात दिवाळी आहे, माझ्या घरात अंधार आहे. 5 वर्षांनी एवढं मोठं शिबिर होतं आणि तुम्हाला एक हे प्रवक्तेपद, ह्याला मी कुठंतरी माझ्या मेहनतीनं सगळ्या तुमच्यासारख्याच्या प्रेमामुळे कुठंतरी ह्याला रंगरूपाला आणलं होतं. कदाचित माझं बोलणं, माझं मीडियातलं वावरणं हेच मला त्रासदायक ठरलं असेल. एकीकडे ठाकरेंची शिवसेना युतीसाठी आशावादी असताना राज ठाकरेंच्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमुळे युतीबाबत सस्पेन्स कायम आहे. उद्धव ठाकरे युतीबाबत जाहीरपणे भाष्य करत असताना राज ठाकरेंची सावध भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे. नेते मंडळींचे मानापमान आणि वैयक्तिक इगो यामुळे सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न कसे मागे पडतात याचं उदाहरण विधिमंडळ अधिवेशनात दिसून आलं. विषय होता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा. मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळण्याऐवजी सभागृहात दिसलं ते नेत्यांमधलं शाब्दिक युद्ध आणि अपमान नाट्य. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय कसा साधता येईल या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या दोन्ही शिवसेनांमध्येच हमरी तुमरी